आपल्याबरोबर शिवसेना नेते संजय निरुपमजी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी एक ट्विट केलेलं आहे सैफ अली खानवरती. नक्की त्याच्या मागची काय त्यांची भावना होती. सर, तुम्ही एक सैफ अली खानवर ट्विट केलं जेव्हा त्याचा डिस्चार्ज झाला, काय नक्की तुम्हाला सांगायचं आहे? माझ्या मनात फक्त एवढाच प्रश्न आहे की ज्याप्रमाणे लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टरांनी सांगितलं की सैफ अली खानवर जोरदार हल्ला झाला होता, त्यांच्या पाठीत एक 2.5 इंच चाकू खुपसला होता आणि बहुतेक 6 तास त्यांचं ऑपरेशन झाला. ऑटोवाल्याने सांगितलं, ज्याने त्यांना घेऊन तिकडे गेले होते, त्यांनी सांगितलं की जेव्हा ते त्यांना हॉस्पिटल घेऊन गेलेत तेव्हा ते रक्तरंजित होते, लहूलहान होते. म्हणजे एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर फक्त 4 दिवसात ते एकदम हेल्दी आणि फिट बनून ते परत घरी येत आहेत. आणि ते त्यांच्यामध्ये कुठेही असं वाटत नाही की त्यांच्यावर जोरदार हल्ला झाला होता. तो आमच्या मनात एक प्रश्न आहे की नक्की झाला काय. लीलावतीचे जे डॉक्टर आहेत त्याने पण सांगितलं पाहिजे की एक्झॅक्टली काय झालं होतं, किती मोठी इंजुरी होती. आणि दुसरा विषय असा आहे की यांच्यावर हल्ला झाला यामुळे संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी एक रान उठवलं की आता मुंबईमध्ये कानून आणि व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्थाची स्थिती आणि ढासळलेली आहे. गृहमंत्रालय आणि गृहमंत्रीचं कामकाज आता खराब झालेलं आहे. महाराष्ट्र शासनची बदनामी झाली. मुंबई पोलीसवर खूप प्रश्न उपस्थित केला गेला. काही विरोधी पक्ष नेत्यांनी तर सलमान खानवर जो धमकी येत आहे त्या प्रकरणाशी जोडून दिलं. आणि ज्याप्रमाणे बाबा सिद्दीकीची एक निघृण हत्या झाली त्या प्रकरणाशी पण जोडून दिलं. आणि मुंबई आणि महाराष्ट्राला एवढी बदनामी झाली. आणि आता आम्हाला एक वेगळा दृश्य दिसतो. तो याच्यामुळे मी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की नक्की काय झालेला का झालेलं आहे. याच्यावर सैफ अली खानचा जो कुटुंब आहे त्यांच्याकडून पण खुलासा आली पाहिजे. मेडिकल फ्रॅटर्निटीचे लोक आता सांगू शकतात की 4 दिवसात कोणी माणूस एवढा फिट होऊ शकतो का, एवढा मोठा ऑपरेशन झाल्यानंतर. मुंबई पोलीसमध्ये जे काही तपासचं काम चालू आहे त्यांच्याकडून तर खुलासा पाहिजे. त्यांनी एक बांगलादेशीला पकडलेला आहे. तर बांगलादेशी चोर होता. आणि कसला चोर की तो गेला, काही चोरी केला नाही, फक्त हल्ला केला. तर त्याच्या मागे मोटिव्ह काय होता, त्यांचा उद्देश काय होता. फक्त हल्ला करण्याचा उद्देश होता का. आणि फक्त जर हल्ला करण्याचा उद्देश होता तर तो घरी कसाला गेला, कुठेतरी वेगळा ठिकाणावरती हल्ला करू शकत होतो. आणि हा संपूर्ण प्रकरणाचा एक जो साईड इफेक्ट आहे तो हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेला आहे. लोकांना असं वाटतो की सैफ अली खान 11 माळ्यावर राहत होतो आणि त्यांच्यावर जर हल्ला झाला तो आम्ही पण सुरक्षित आहोत का. लोकांमध्ये जो फिल्म इंडस्ट्रीचे लोक आहेत त्याने पण मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आम्ही असुरक्षित आहोत, फिल्मवाल्यावर हल्ला होत आहे, सरकार काही करत नाही. तर या परिस्थिती बघून माझ्या मनात जो प्रश्न आहे तो एवढाच आहे. आमच्या मनात सैफ अली खानच्या कुटुंबाच्या विरोधात काही नाही. त्यांच्याप्रती आमच्या मनात खूप सहानुभूती आहे आणि ते सगळे सुरक्षित राहायला पाहिजे. त्यांच्या बाळामुळे सगळे सुरक्षित राहायला पाहिजे. पण जे काही झाला त्या कुठपर्यंत गंभीर होता आणि कुठपर्यंत तो एक घातक होता, या सगळ्या विषयावर एक खुलासा त्यांच्या कुटुंबाकडून यायला पाहिजे. आता करीना कपूर खान सांगतात की नाही आमचा प्रायव्हेट सब्जेक्ट आहे. तो प्रायव्हेट नाही आहे. जर प्रायव्हेट आहे तो एवढे चॅनलवाले का करत होते तिकडे, 5 दिवसापासून ते तिकडे होते. तो प्रायव्हेट सब्जेक्ट नाही आहे. तो एक मोठा हल्ला होता असं आम्हाला सांगितलं गेलं आहे आणि तो एक मोठा क्राईम झालेला आहे. आणि तो आता दुसरा विषय, जो हल्लाखोर आहे त्याचा CCTV फुटेज आहे. पण सैफ अली खान निघालेत घरातून बहुतेक रक्तरंजित अवस्थामध्ये, त्यांचा CCTV फुटेज कुठे आहे. एकाने सांगितलं की त्यांचा मोठा मुलगा घेऊन गेला होता. दुसरा असा विषय आला की नाही त्यांचा लहान मुलगा घेऊन गेला होता. लहान म्हणजे तो एकदम नाबालिक आहे, वयस्क आहे. तो काय आता आहे याच्यावर एक सविस्तर माहिती मुंबईच्या लोकांना पाहिजे. हा प्रश्न फक्त माझा नाही आहे, मुंबईच्या लोकांच्या मनात हा प्रश्न आहे
की एक्झॅक्टली काय झाला त्या दिवशी त्या रात्रीत आणि त्याच्यामध्ये सैफ अली खान किती घायल होता, किती इंजर्ड होता, याच्यावर त्यांच्या कुटुंबाकडून आला पाहिजे. तर तुम्ही एक प्रश्न उपस्थित केलेला आहे एकंदरीत पूर्ण घटनेसंदर्भात काय वाटतं तुमच्या मनात, काय वाटतं काय झालं असेल? कारण की तुम्ही जसं म्हणता का 5 दिवसात तो माणूस चालायला लागतो, चांगला चालत चालत घरी जातो व्यवस्थित, सर्वांना हाय बाय करत. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी सांगू शकत नाही की सैफ अलीवर हल्ला झाला नाही, तो वेगळा काही सब्जेक्ट होता, मी असं सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही. माझ्या मनात फक्त प्रश्न आहे आणि मी संपूर्ण मुंबईकरांच्या वतीने, मुंबईमध्ये राहणाऱ्या बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे, तो प्रश्न मी उपस्थित करतो. आता या प्रश्नावर एकदम जो ऑथेंटिकली जो कोणी बोलू शकतो तो फक्त त्यांच्या कुटुंबाचे लोक. त्यांच्या घरी का आला, कसा आला, तो चोर होता, त्यांच्याकडे काही टॉर्च नाही, तो असं सांगितलं गेलं की त्यांनी तो बाथरूममध्ये आला सर्वप्रथम आणि बाथरूमचं लाईट ऑन केलं त्याने. चोर कधीही घरामध्ये घुसतो तो लाईट ऑन करत नाही ना, ते फक्त टॉर्च यूज करतो. तो चोर होता की हल्लाखोर होता की डकायत होता, काय होता आम्हाला कोणाला दरोडेखोर होता का, आम्हाला काही माहीत नाही. आणि आता आम्हाला असा माहीत पडलेला आहे की तो बांगलादेशी होता. तो बांगलादेशी म्हणजे एक दुसरा प्रश्न आहे आणि मोठा प्रश्न आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहतात, मी प्रश्न उपस्थित केला होता. मोठ्या प्रमाणात राहतात बांगलादेशी आणि त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. 97-98 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपची सरकार होती तेव्हा हा एक मोठा अभियान सुरू झाला होता. त्याचवेळी त्यावेळचे जो काँग्रेसचे नेते होते आणि जो सेक्युलरिझमचे आम्हाला पाठ पढवतात त्यांनी असं सांगितलं की नाही, आता बांगलादेशी मुसलमानाच्या नावाने तुम्ही हिंदुस्थानचे जो मुसलमान त्यांच्या विरोधात पण कारवाई करता. पोलीस थोडी थांबली आणि त्या दिवसापासून तो जो बांगलादेशीच्या विरोधात, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात जो एक कारवाई होता तो थांबला. आता वेळ आलेली आहे की मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, देशात कुठेही जो बांगलादेशी आहेत त्यांच्या विरोधात जोरदार कारवाई झाली पाहिजे. कारण ते फक्त रोजीरोटीसाठी इकडे येत नाही, फक्त मजुरीसाठी इकडे येत नाही, तो सगळे बांगलादेशी इकडे येऊन ते अपराध करत आहेत, गुन्हा करत आहेत. त्यांची जो क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे ना त्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग आहे ड्रग्स पेडलिंगमध्ये. तो मुंबईमध्ये जो ड्रग्सचा जो विषय आहे त्याच्यामध्ये बांगलादेशी खूप आहेत. तो अशा बांगलादेशीच्या विरोधात मुंबई पोलीसतर्फे एक जोरदार कारवाई ॲक्शन झाला पाहिजे आणि सगळ्यांना परत पाठवा, तुम्ही बांगलादेश पाठवा. नक्कीच सर, हा एक झाला वेगळा विषय, राजकीय विषय विचारतोय. उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे, बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे, त्याच्यानंतर तुमचा एक मोठा महामेळावा आहे. असाच एक मेळावा उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचा होतो, उद्धव ठाकरे गटाचा होतो. 2 शिवसेना एकाच वेळी मेळावे करतात. कोणती खरी शिवसेना बोलू शकतो? हा फार जुना प्रश्न आहे की खरी शिवसेना कोण. 2022 मध्ये जेव्हा आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला होता तेव्हापासून हा प्रश्न लोक विचारत आहेत. मामला इलेक्शन कमिशनमध्ये गेला, सुप्रीम कोर्टमध्ये गेला आणि वेगवेगळ्या जो संस्था आहे, अथॉरिटीज आहेत त्यांनी एक निकाल दिला, निकालवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. पण सर्वात जो मोठा जो निर्णय आहे तो महाराष्ट्रातील लोकांचा निर्णय आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे पक्षाला 60 आमदार भेटलेत. 57 आमचे आहेत आणि 3 आमचे अपक्ष आहेत आणि त्यांच्या पक्षाला फक्त 20. म्हणजे महाराष्ट्राची लोकांनी असा एक निर्णय दिलेला आहे की खरी शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात काम करणारी शिवसेना. तर या विषयावर आता पुढे काहीही प्रश्न नाही विचारला पाहिजे कोणातर्फे. म्हणजे महाराष्ट्राची लोकांनी फायनल डिसिजन दिलेला आहे आणि शिवसेना खरी म्हणजे एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना. एक शेवटचा प्रश्न, 24 तारखेला सर्व पदं रिक्त होत आहेत आपल्या शिवसेनेची आणि नवीन पदं देण्यात येणार आहेत. एक वेगळी प्रक्रिया आहे, वेगळं रणनीती खेळतात, कारण BMCचे इलेक्शन्स, अनेक महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत. त्यामुळे जे जुन्या नियुक्त्या ते कॅन्सल करून नवीन नियुक्त्या करतात. काय मोटिव्ह, काय उद्देश आहे? हा एक शिवसेनेला एक खालपासून एक मजबूती देण्यासाठी आमचे शिंदे साहेबांना असा निर्णय घेतलेला आहे की जेव्हा उठाव त्यांनी केला आणि शिवसेना मध्ये जे सगळे आले तर जे आले सगळ्यांना पोस्ट आम्ही दिलं.
बहुतेक असे लोक आहेत ते ज्यांच्याकडे खास अनुभव नाही आहे, ज्यांच्याकडे खास ताकद नाही आहे, तरीही ते मोठे पदावर आहेत. आणि बहुतेक लोक येणार इच्छितात की यायचं आहे शिवसेनामध्ये शिंदेसाहेबांचं नेतृत्व काम करायचं, पण आमच्याकडे जास्त त्यांच्यासाठी पोस्ट नाही आहे. तो हा एक निर्णय झाला की जो एक विद्यमान जो कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीला आता भंग करा, एक नवीन कार्यकारिणी एक मोठी प्रक्रिया राबवून एक चांगले लोकांना चांगले पदावर द्या, जेणेकरून आमचा पक्ष अजून मजबूत होईल. तर संजय निरुपमजी यांनी म्हटलेलं आहे का सर्वात मोठा खुलासा केलेला आहे का सैफ अली खान जो हल्ला आहे प्रकरण आहे जे अनेक गाजत होता, सर्व पोलीस यंत्रणा लागली होती, सरकार लागली होती, विरोधकांनी ह्या पूर्ण गोष्टीचं भांडवल करत अनेक आरोप केले होते, खूप मोठा हा विषय झाला होता. आणि त्यानंतर जेव्हा त्याचा डिस्चार्ज मिळतो तेव्हा तो व्यवस्थित चालत होतो, ह्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे संजय निरुपमजींनी. आणि कपूर परिवारातनं कोणीतरी त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे अशीही अपेक्षा त्यांनी केली आहे. व्हिडिओ मंगेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.